सगळीकडे डायबिटीजच्या ह्या समस्या जास्त दिसतात आणि भारतमध्ये डायबिटीज जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि कमी वयामध्ये पण डायबिटीज हा मी नेहमी पेशंट पाहते तर त्याच्यामध्ये 30-35 वयामध्ये पण डायबिटीज हे झालेलं आहेत पेशंटला. अर्ली एजमध्ये 13 वर्षाच्या मुलीला मी पाहिलेलं, ICUमध्ये ॲडमिट होती त्या मुली. तर डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी जे असतं आपण डायबिटीज कसं होतं तर त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम कसा क्रिएट होतो की ते वंशानुक्रम आईवडिलांकडनं आलं आहे त्यामुळे मुलीला झालेलं आहे. आणि 35 किंवा 40च्या नंतर डायबिटीज होण्याचं कारण आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये जास्त कॅलरीज कन्झ्युम करतो. जरी आपण गोड कमी खात असेल पण एक्सेस कॅलरीज खाल्ल्या तर त्या आणि परत परत खात राहणे. प्रत्येक जणांच्या त्यात थोडंसं सकाळी कोणी आलं तर नाश्ता केला, परत कोणी आलं तर त्याच्यासाठी आपण चहा केला किंवा स्वतःला चहा प्यायची सवय असते चहा नाश्त्यानंतर. परत दुपारी जेवायचं टाईम झालं त्यामुळे जेवतात. परत काही ना काही असं कारण घडतं की प्रसाद खाल्ला आणि सतत खाणं चालू असतं. मग ते सतत खाण्यामुळे जे असतं ते पेनक्रियाचं जे सिक्रेशन असतं इन्सुलिनचं ते त्याला रेजिस्ट करतं आणि त्यामुळे ते जे पण आपण खातो त्याचा ग्लुकोज ते डायजेस्ट होत नाही, ते साखर याच्यामध्ये रक्तामध्ये शो होती. त्यामुळे डायबिटीज हे सतत खाल्ल्यामुळे वाढत आहे आणि एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्यामुळे वाढत आहे. आणि असं नवीन संशोधन झालेलं आहे की एक्सेस म्हणजे आता जे गहू आहे त्याच्यामध्ये जे ग्लुटेन असतं ते हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये गहू येतं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त गहू खाल्ल्यामुळे सुद्धा शुगर वाढलेली आहे पेशंट लोकांना. त्यामुळे लाँग टर्म गहू खाणे हे चुकीचं आहे असं सांगितलं आहे. आता संशोधनमध्ये असं कळलं आहे. आता सध्या 6 महिने झाले मी ऐकलं होतं. तर त्यामुळे जे पण पेशंट असतात त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही साखरेचं जरी टाळलं तरीसुद्धा गहूसुद्धा अवॉइड करायला हवं आहे. गहू खायला पण नाही पाहिजे, त्याच्याऐवजी ज्वारीचा प्रयोग करायला पाहिजे. पण खूप जणांचं म्हणणं येतं की ज्वारीने तर शुगर वाढेल कारण ज्वारीमध्ये शुगर असते जास्त, पण त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपण भाकरी खाल्ली तर शुगर वाढेल, पण त्याच्यासोबत वरण खाणार, त्याच्यासोबत आपण जर सलाद खाणार तर ते शुगरला मेंटेन करत असतं. त्यामुळे ज्वारी खाणं आपल्या तब्येतीला चांगलं आहे, पण ते योग्य प्रकारे खाल्लं तर. म्हणजे सपोज आपण सकाळचा नाश्ता केला आहे तर त्याच्यामध्ये ज्वारीचं धिरडं करायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी कडधान्य घ्यायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटीभर भाजी, कोणती पण एनिथिंग भाजी म्हणजे फ्रेश लेफी व्हेजिटेबल किंवा जी खाणी गरजेची आपण खात नाही पण त्याद्वारे खाऊ शकतात. असं म्हणजे दुधी खात नाही खूप जणं, तोंडली खात नाही, पण ते पुलावमध्येच टाकले जातात. दुधी असं मिक्स व्हेज दालमध्येच टाकले जातात. असं दुधी खाणं खूप गरजेचं असतं, चांगलं त्याच्यात खनिज तत्व जास्त असतात. तर ते दुधी आपल्या तब्येतीला चांगलं आहे. तर अशा पालेभाजी मुलं खात नाही तर त्यांना धिरड्याद्वारे आपण त्या भाज्या थ्रू धिरडं करून दिलं तर. आणि पेशंटनी पण जे डायबेटिक पेशंट आहे त्यांनी कार्बोहायड्रेटचा जे कंपोजिशन आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, प्रोटीन त्याच्यात ॲड केलं, बेसन मिक्स केलं आणि एक भाजी मिक्स केली तर त्याने एक पूर्ण आहार तयार होतो आणि त्याच्यामुळे प्रोटीन ॲड केल्यामुळे एक्सेस कॅलरीज मिळत नाही पेशंटला. मग त्याच्यामध्ये प्रॉपर डाएटमध्ये लो कॅलरी होतं ते आणि हाय फायबर डाएट होतं, त्यामुळे शुगर नॉर्मल राहते. म्हणजे एखादा नाश्ता जर कोणी करतं आहे, सपोज पोहे केले, आपल्याला गहू खायचं नाही आहे, मग तुम्ही पोहे करायचे, उपीट शेव्या म्हटलं तर त्याच्यामध्ये गव्हाचा पदार्थ झाला आहे ना तो. त्यामुळे उपीट पोहे न करता उपीट आणि शेव्या न करता त्याच्यामध्ये सुशिला किंवा थालीपीठ किंवा पोहे, कडधान्य मिक्स केलेले पोहे असे आपण आहारामध्ये डायबेटिक पेशंटनी घ्यायला हवे. तर त्याने काय होणार आहे, सपोज आपण पोहे केले तर 1 वाटीभर सपोज माझं जे हाईट आहे त्याप्रमाणे मी 60 ग्राम कार्बोहायड्रेट आणि 40 ग्राम प्रोटीन खायला पाहिजे असं 3 टाईममध्ये. तर त्याच्यामध्ये 60 ग्रामचं पोहे आणि 40 ग्राम त्याच्यामध्ये कडधान्य हे मिक्सरमधनं काढून त्याचं धिरडं करू शकतात किंवा पोहे भाजून पोहे जे नेहमीचे पोहे करतात त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये कडधान्य मिक्स करून ते पोहे फोडणी करून ते पण खाऊ शकतात. त्याच्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करून ते पण पोहे करून पण त्यांनी पण म्हणजे प्रोटीन विथ पोहे आणि असं डाएट जाईल, त्यामुळे पण त्याचं शुगर नॉर्मल राहतं पेशंटचं. म्हणजे जे पेशंट असतात त्यांना हे माहिती नसतं की प्रोटीन ॲड केल्यानंतर आपलं शुगर लेवल नॉर्मल राहू शकतं, पण हे माहिती नसतं त्या लोकांना. मग ते पारंपरिक आहारमध्ये फक्त कार्ब्स खात राहतात, पण त्यांना प्रोटीन कसं ॲड करायचं ते आम्हाला सांगावं लागतं. सपोज आता दुपारचं हे झालं एक नाश्त्याचा प्रकार झाला, कडधान्याचं धिरडं किंवा मिक्स व्हेज धिरडं, साधं धिरडं आणि
एखादा पोहा कडधान्य मिक्स केलेला किंवा सोयाबीन मिक्स केलेला पोहा हा एक नाश्ता डायबेटिक पेशंटसाठी. परत त्याच्यानंतर जेवण करायचं असेल तर पिठलं भाकरी, थोडासा भात असं करू शकतात किंवा मिक्स पिठाची भाकरी. मग त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचं पीठ असं मिक्स करायचं किंवा हाईट आणि वेटप्रमाणे त्यांचं जे ग्राममध्ये निघतं की 70 ग्राम तुमचं कार्बोहायड्रेट आणि 50 ग्राम प्रोटीन, तर तितकं 70 ग्राम तुम्हाला कार्ब्सचं सोर्स म्हणून ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि प्रोटीनचं सोर्स म्हणून बेसन मिक्स करून त्याची भाकरी करायची आहे. त्याच्यासोबत सलाद खायचं आहे, कोणती पण एक भाजी खायची आहे. मग त्या भाजीमध्ये तुम्ही हे घेऊ शकतात, बटाटा वांगं सोडून कोणती पण भाजी घेऊ शकता. त्याच्यामध्ये शेंगवर्गीय भाजीमध्ये जास्त फायबर असतं. मग शेवग्याची शेंग, घेवड्याची शेंग किंवा एनिथिंग लेफी व्हेजिटेबल्स घेऊ शकतात, त्याच्यामध्ये पण फायबर जास्त प्रमाणात असतं. मग लेफी व्हेजिटेबल आणि मिक्स पिठाची भाकरी, थोडासा पोर्शन भाताचा, अगदी भात बंद करायचं नाही आहे. मग 20 ग्राम 30 ग्राम असं मोजून खावं लागणार आहे, जास्त नाही खावायचं आहे. मग ते 20 ग्राम समथिंग भात आणि 40 ते 50 ग्राम एक सलाद आणि 1 वाटी दही असं जेवणामध्ये कंपल्सरी घ्यावं लागणार आहे. तर त्याच्याने हे बॅलन्स डाएट झालं, म्हणजे कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट सगळं याच्यामध्ये येतं. आणि गुड फॅट म्हणून तुम्हाला डायबेटिक पेशंटला जवस घेणं खूप चांगलं असतं. जवसाचं जे पावडर करून ते तुम्ही चटणी करा, मग सकाळी नाश्त्यामध्ये, दुपारी जेवणामध्ये ती घेऊ शकतात जवसाची चटणी. तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 असतं आणि त्याच्यामध्ये फायबर असतं आणि त्यांनी पण म्हणजे फायबर असल्यामुळे पण ते सॅटिटी फील करतं जेवणमध्ये, असं म्हणजे एक चव पण येते. आणि थोडंसं गुळाचा खडा स्टार्टला खाल्ला शुगर पेशंटनी तर चालेल, पण शेवटी नाही खायला पाहिजे, थोडासा लिटिलसा. आणि त्याच्यानंतर परत 5 वाजता 6 वाजता एखादी ग्रीन टी किंवा तुम्ही ग्रीन टी किंवा आपण लिंबू सरबत बिन साखरेचं घेऊ शकतात. फक्त लिंबू पाण्यात पिळायचं. जे शुगर पेशंट असतात त्यांना विटामिन सी घ्यावं लागतं, बी प्रोटीन घ्यावं लागतात, म्हणजे बी कॉम्प्लेक्स घ्यावे लागतात आणि पाणी वाढवावं लागतं. व विटामिन सी कशामध्ये असतात तर लिंबूमध्ये, आवळ्यामध्ये, सिट्रस फूडमध्ये जे लिंबूवर्गीय फळ आहेत त्याच्यामध्ये असतात. मग त्या टाईमला 4-5च्या टाईमला तुम्ही लिंबू सरबत बिन साखरेचं घेतलं तर चांगलं, किंवा एखादं फळ खायला पाहिजे. असं फ्रूट ज्यूस घ्यायला नाही पाहिजे. जे पेशंट आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर फ्रूट ज्यूस प्यायची इच्छा होत असेल तर त्या पेशंटचं शुगर वाढेल, कारण ऑलरेडी साखर असते फ्रूटमध्ये आणि ती मिक्सरमधून काढल्यानंतर किंवा त्याचा ज्यूस केल्यानंतर ती मोकळी होऊन पाण्यामध्ये मिक्स होते, तर ती लवकर डायजेस्ट होऊन लवकर शुगर वाढत असते. त्यामुळे शक्यतो डायबेटिक पेशंटनी गोंदकतिराचं पाणी, सब्जाचं पाणी बॉटलमध्ये भरून 2 चमचा सकाळी, 2 चमचा संध्याकाळी, ते पातळ असते ते प्यायला हवं आहे. आणि फ्रूट खायला पाहिजे. जे डायबेटिक पेशंट आहे त्यांनी फ्रूट खाणे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये हलका आहार चांगला असतो डायबेटिक पेशंटसाठी आणि सगळ्यांसाठीच. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे तांदूळ अगदी अवॉइड करायचे नाही, म्हणून मूगडाळ तांदळाची खिचडी विथ सलाद असं खायचं आहे आणि 1 वाटी कढी. तर त्याने पूर्ण आहार मिळतं आणि पेशंटला पण असं पोट भरतं त्याने पण. किंवा मूगडाळ दलिया खिचडी. दलिया म्हटलं तर गव्हाचा प्रकार आहे. गहू एकदम बंद करू नये, पण थोडंसं कुठे गेलं एकदम गहू बंद केला आणि परत एखाद्या वेळेस आपल्याला गहू खाण्यात आलं तर काय होतं की ते पचणार नाही, म्हणून थोडीशी दलिया मिक्स केलेली, डाळ जास्त मिक्स केलेली अशी पातळसर खिचडी खाल्ली तरी चालते. किंवा तुम्ही 2 वाटी वरण, म्हणजे 40 ग्राम वरण शिजल्यानंतर किती होणार आहे तर ते म्हणजे 1.5 वाटी किंवा 2.5 वाटी समथिंग होईल. तर तितकं वरण आणि 1 भाकरी असं जेवणामध्ये आणि सलाद असं आहारमध्ये समावेश करायला पाहिजे डायबेटिक पेशंटनी. आणि 3ही टाईम सलाद, सकाळी 40 ग्राम, दुपारी 40 ग्राम आणि संध्याकाळी 40 ग्राम, 3ही टाईम त्यांना सलाद खाणं खूप गरजेचं आहे. त्याने पोटामध्ये एक स्पंज तयार होतो आणि तो शुगर स्लोली रिलीज करतं बॉडीमध्ये. जे आपण खातो त्याचं ग्लुकोज तयार होतं, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम होतं. त्याच्यामध्ये जे शुगरचं प्रमाण ते फायबर कमी करतं. स्लो ती शुगर रक्तामध्ये मिसळते, त्यामुळे पण शुगर वाढत नाही. याप्रमाणे असा चौरस आहार एक पेशंट चांगला घेऊ शकतो. डायबेटिक पेशंट स्वतःला डायबेटीज नाही असं समजून असा डाएट फॉलो केला तर त्याला म्हणजे असं मेंटली पण चांगलं वाटेल आणि प्रॉपर डाएट त्याला जाईल. सलाडमध्ये काय काय खायला पाहिजे? कशामध्ये? सलाडमध्ये हां, त्याच्यामध्ये सलाडमध्ये गाजर, काकडी, कांदा, टमाटर हे येतं. तर जे काकडी असतात ते काकडीच्या आतले कोवळी काकडी खायला पाहिजे. आतले जे बिया असतात त्या पचत नाही, त्यामुळे पण जॉईंट पेन वगैरे होत असतात. तर टमाटर पण खाल्ला तर त्याचे बिया काढून
ते तुम्ही खाऊ शकतात. असं ते चिरल्यानंतर त्याच्यातलं पल्प असतं ते काढलं आणि मग त्याच्यामध्ये बिया असतात ते काढून टाकायचे आणि ते टमाटर खाऊ शकतात. टमाटर, काकडी, सलादमध्ये गाजर पण चांगलं आहे. सीझनमध्ये भेटला तर तुम्ही गाजर घेऊ शकतात. आणि मुळाच्या शेंगा वगैरे हे पण पौष्टिक असतात, त्याच्यात फायबर जास्त असतं, ते पण घेऊ शकतात.